नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 3 बसेस आणून त्यांनी डांगोरा पिटला. आम्ही 100 बसेस आणण्याचं वचन पाळलं. धनंजय महाडिक यांचे सतीश पाटील यांच्यावर टीकास्त्र. विरोधकांनी केवळ 3 बसेस आणून डांगोरा पिटला होता. आम्ही 100 बसेस आणण्याचं वचन दिल्यावर त्याची खिल्ली उडवली होती, परंतु दिलेलं वचन प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवले आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं. पावसामुळे रखडलेली 100 कोटीच्या रस्त्याची कामे लवकरच पूर्ण होऊन रस्ते चकाचक होणार असल्याचं सांगितलं आहे. PM ई-बस योजनेतून KMTला 100 ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 100 ई-बसेस कोल्हापुरात दाखल झाल्यात, तर ऑगस्ट महिन्यात सर्व 100 ई-बसेस कोल्हापुरात येतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि KMTची आर्थिक घडी सुधारेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी आज व्यक्त केला. KMT वर्कशॉपला भेट देऊन खासदार महाडिक यांनी या नव्या बसेसची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. प्रवाशांना KMTची अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश आलं आहे आणि 100 इलेक्ट्रिक बसेस कोल्हापूरसाठी मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी 10 ई-बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी आज या बसेसची पाहणी केली. खासदार महाडिक यांनी KMTच्या बुद्ध गार्डनमध्ये उभारलेले चार्जिंग स्टेशन आणि डेपो कार्यालयाची पाहणी केली. ई-बसेस चालकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह असावे, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली आहे. तसेच केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची माहिती जाणून घेतली.